जर्सीमध्ये निश्चितच ज्या खेळाडूवरती जास्त नजरा असतील आणि त्याच नजरा असलेल्या खेळाडूला त्यावेळेस मात्र पहिल्या सामन्यामध्ये शेरबंद करण्यामध्ये यश मिळत आहे समीरा छावा या संघाला. गरज असेल संदेश पण पहिलं होऊन मॅच मी मॅच बघायला होतो हॅलो. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष AKFIचे उपाध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्मान्य हर्षलजी पाटील आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. श्री आशिष भटजी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं रायगड कबड्डी लीग 2025 पर्व पहिले आजचा समारोपाचा दिवस. आजच्या समारोपाच्या दिवशी या सर्व खेळाडूंना शुभेच्छा व्यतीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष AKFIचे उपाध्यक्ष रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांची उपस्थिती आज लाभलेली आहे. संघटन समितीच्या वतीनं आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं तटकरे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागत आहे. जितेश पाटीलची चढाई गुणाचं खातं अद्याप MD वॉरियर्सचं या ठिकाणी उघडायचं आहे. त्या प्रयत्नात ही चढाई असणार. जितेश पाटील बोनस ऑन असेल या चढाईसाठी आणि क्षेत्ररक्षण आतमध्ये घेऊन बोनस गिफ्ट केलाय. बोनस गुणानं MD वॉरियरचं खातं उघडलं. प्रत्युत्तर मिथून मोकलचं सुपर टॅकलची नामी संधी MD वॉरियर्सकडे. रनिंग हँडटचा प्रयत्न यशस्वी चढाई जितेश पाटीललाच बाद केलंय. प्रत्युत्तर राज मोरे. पहिल्या ऑलआउटची नामी संधी आली ती समीरा छावा संघाला. बोनस गुण दिल्यानंतर क्षेत्ररक्षण आज घेण्याचा एक अटॅम्प्ट आणि सक्सेस एक बोनस गुण दिलाय तो MD वॉरियर्सला. आता मात्र 1+2 पहिला ऑलआउट MD वॉरियर्स होती. 3 गुण मिळणार समीरा छावा संघासाठी. प्रतीक जाधवची चढाई MD वॉरियर्स संघाकडून आयकॉन प्लेअर
सुंदर असा रनिंग अटॅक, मयूर कदमवरती अटॅक सक्सेसफुल वेळ. टोटल 4 फीट. यशस्वी. आणि यशस्वी चढाई सक्सेसफुल टोटच. पुन्हा एकदा प्रतीक. पॉइंट दोन टाकला सर्व कबड्डी रसिकांचं सुद्धा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. निखिल शिर्केची चढाई बोनस गुण प्राप्त केल्या. चढाईमध्ये यशस्वी चढाई. रेडच देत असं आहे का मग कशाला दुसरा प्लेअर खेळवायचा नाही रेड मारता मग कशाला खेळवायचा. प्रत्युत्तर मिथुन मोकळचा. अजून नाही तुला 8:30 पर्यंत होईल. कर्णधार मिथुन मोकल या बेस्ट चढाईकरिता समीरा छावा संघाच्या माध्यमातून एमटी वॉरियर संघाच्या प्रांगणात बघूया कितपत गुणांची लयलूट करतात. एक सुंदर नियोजनासह पुढे सरसवणारी ही कबड्डी स्पर्धा आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे. रायगड कबड्डी लीग 2025 पर्व पहिलाचा हा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसाचा दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. एमटी वॉरियर्स विरुद्ध समीरा छावाज या दोन संघाच्या दरम्यान. चढाईकरिता निखिल शिर्के यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल त्या ठिकाणी बीट करतोय. निश्चितच संदेश पाटील देखील शिकार करतोय. अशी सुपर रेड आपल्याला बघायला मिळाली निखिलच्या माध्यमातून. प्रत्युत्तर देण्याकरिता समीरा छावा संघाचा हा आयकॉन खेळाडू मंगेश सोनावणे आपल्याला बघायला मिळतोय. शिवशंकर क्रीडा मंडळ कल्याणच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करत असतो, परंतु आज या रायगड कबड्डी लीग मध्ये त्याचे आयकॉन खेळाडू म्हणून वर्णी लागली आहे. विजय होणारा संघ 10 वॉरियर संघासोबत उपांत्य फेरीची लढत देईल. प्रतीक जाधवची चढाई 2चा डिफेन्स. ऑलआउटची नामी संधी आता एमडी वॉरियर्स कडे आहे. क्षणाक्षणाला क्रीडारसिकांची उत्कंठा शिकायला पदरला सामना. सुंदर असा रनिंग हँडल 1 गुण मिळणार एमडी वॉरियर्सला. मध्ये समीरा छावा संघाने एमडी वॉरियर संघावरती ऑल आउट दिला होता, परंतु हाच ऑल आउट त्या ठिकाणी परतवण्याच्या उद्देशाने चढाईकरिता ऋतिक पाटील माघारी परततोय आणि चढाईकरिता प्रत्युत्तर दाखल निखिल शिर्के. आणि हा ऑल आउट निश्चितच परतवला जातोय एमडी वॉरियर संघाच्या माध्यमातून. तशाच कसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. फॉर द टॅक
प्रत्युत्तर देण्याकरता यावेळेस मात्र मिथून मोकल 7 सेकंड असलेला आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र प्रयत्न चांगला, परंतु राज मोरे त्या ठिकाणी बीट होतो आणि एका गुणाची निश्चितच कमाई करतोय मिथून मोकल. या रायगड कबड्डी लीग करिता अनेक मान्यवर पाहुण्यांची मांदी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. खऱ्या अर्थाने अनेक मान्यवरांच्या शुभाशीर्वादात ही कबड्डी स्पर्धा अर्थातच रायगड कबड्डी लीग पर्व पहिलं 2025 साकार होते आणि निश्चितच पूर्णत्वास त्या ठिकाणी जाताना आपण पाहतोय. यावेळी खेळाकरिता प्रतीक जाधव, प्रत्युत्तरादाखल मंगेश सोनावणेची छळे आपल्याला बघायला मिळते. जर गुणतालिका पाहिली तर MD वॉरियर्स 13 आणि समीरा छावास देखील 13 अशी समांतर गुणांवर हा चालू सामना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र एक सुंदर बॅक होल्ड आपल्याला बघायला मिळाला. कामेश कोटेकरच्या माध्यमातून एक सक्सेसफुल टॅकल. आता मात्र छळाईकरिता प्रतीक जाधव आपल्याला बघायला मिळतोय. आयकॉन खेळाडू MD वॉरियर्स संघाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातून बिलॉंग करणारा खेळाडू आज या कबड्डी स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून लढत देताना आपल्याला बघायला मिळतोय. सळईकरिता मिथून मोकळ. आज हा खेळाडू स्वतः रिस्क घेताना आपल्याला बघायला मिळतो संघाकरिता, परंतु राज मोरेच्या माध्यमातून डाईव्ह लगावली गेली आणि हाय होईच्या माध्यमातून मात्र या खेळाडूचं बाळू या ठिकाणी रोखले जात आहे. सुंदर पकडीचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला MD वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. MD वॉरियर्स संघाचे संघ मालक अर्थातच ज्यांनी या MD वॉरियर्स संघाचं पालकत्व स्वीकारलंय ते या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय महेंद्र दळवी हे देखील हा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. 5 डिफेन्स असेल सडाईकरता प्रतीक जाधव आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र सक्सेस मिळतोय. सागर पाटीलच्या माध्यमातून सुट केली जाते आहे आणि 2 गुणांची कामगिरी प्रतीक जाधव करतोय. मात्र प्रदीर्घ काळानंतर ह्या रोहन पाटील एका उगवत्या ताऱ्याला संधी दिली जाते. माघारी परततोय एका सक्सेसफुल बोनस नंतर चढाईकरिता प्रत्युत्तर देतोय प्रतीक जाधव. आयकॉन खेळाडू असेल विशेष लक्ष दिलं जाईल या खेळाडूवरती समीरा छावास संघाच्या माध्यमातून, कारण जर ह्याला बीट केलं तर निश्चितच काहीच आव्हाने सोपं ठरणार आहे. समोर मयूर कदम असेल, पाठीमागून त्या ठिकाणी संदेश पाटील आपल्याला बघायला मिळतोय. मायनर सूट देखील या चढाईमध्ये निश्चितच घातक ठरू शकते. माघारी परततोय प्रत्युत्तर दखल पुनश्चेकचा सज्ज झालाय रोहन पाटील. बस रेडर आणि रायझिंग स्टार ऑफ रायगड असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. उगवता तारा रोहन पाटील. शांत संयमी खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून केला जातोय. कोणते अग्रेशन आपल्याला मैदानामध्ये दिसत नाहीये. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय आणि मध्यांतर होत असताना आपण जर गुणतालिका पाहिली